महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार अरविंदराव चव्हाण यांना विधान परिषदेवर घेण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन व विकास समिती सदस्य अण्णासाहेब चित्तेकर यांची अजितदादा पवार यांना स्वतःच्या रक्तांनी पत्र दिले। आमदार राजेशजी विटेकर हे आमदार विधानसभेवर निवडून गेल्याने त्यांची विधान परिषदेची जागा खाली होणार असल्याने जालना जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळण्यासाठी आमदार अरविंदरावजी चव्हाण साहेबांना विधान परिषदेवर घेण्यासाठी रक्तानी पत्र लिहून नामदार अजित पवार साहेबांना साखळ घालणार। गेल्या अनेक वर्षापासून आमदार अरविंदरावजी चव्हाण दादांचे समर्थक म्हणून काम करत आहे। अरविंद चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष झाल्यापासूनच पक्षाची मोठ्या प्रमाणात बांधणी केली असून प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन त्यांना न्याय देण्याचे काम जालना जिल्ह्यामध्ये केले आहे। अनेक महत्वाच्या कमिट्यांवर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची शिफारस करून त्यांना कमिट्या दिल्या आहेत। जालना जिल्ह्याचा इतिहास बघता सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी महत्वाच्या कमिट्या एकतर स्वतः किंवा आपल्याच नातेवाईकांना दिलेल्या आहेत, परंतु चव्हाण यांनी स्वतः किंवा नातेवाईकांना महत्वाच्या कमिट्यावर न जाता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय दिला आहे। म्हणून जालना जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अजितदादा पवार साहेबांना विनंती आहे की अरविंदराव चव्हाण यांना विधान परिषदेवर घ्यावे। त्यासाठी आगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणजेच स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून विनंती केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।